आताची मोठी बातमी वर्ध्यातून। वर्धा शहरातील एका सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षाविरोधात तब्बल 28,25,000 रुपयाच्या आर्थिक अफरातफर व फसवणुकीची गंभीर तक्रार शहर पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आली आहे। दिनेश काशीनाथ धूल यांनी दिलेल्या लेखी तक्रारीनुसार वर्धा मर्चंट नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित वर्धाचे अध्यक्ष भीमराव उर्फ भीमा राजेंद्र शंभकर असे संस्थेचे संचालक मंडळ यांनी संगमत करून ठेवीदारांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला। तक्रारीनुसार अर्जदार व त्यांच्या व्यावसायिक भागीदारांनी संयुक्त बचत खात्यात विविध व्यवहारातून एकूण 28,25,570 रुपये जमा केले। सदर रक्कम प्लॉट विक्री व्यवसायातून जमा करण्यात आली होती। मात्र गरजेच्या वेळी पैसे काढण्यासाठी पतसंस्थेत गेल्यानंतर कर्मचाऱ्यांनी निधी उपलब्ध नसल्याचे सांगत पैसे देण्यास नकार दिल्याचं तक्रारीत नमूद आहे। त्यानंतर खातेदारांनी संस्थेचे अध्यक्ष भीमराव शंभकर यांची भेट घेतली असता रक्कम मोठी असल्याने थोडा वेळ द्या असं आश्वासन देण्यात आले। मात्र मुदत संपल्यानंतरही पैसे न मिळाल्यानं संबंधितांनी पुन्हा मागणी केली असता रक्कम देण्यास असमर्थता दर्शवण्यात आल्याचा आरोप आहे। इतकंच नव्हे तर खात्याचं स्टेटमेंट देण्यासही नकार दिल्याचे तक्रारदारांनी म्हटलेलं आहे। या प्रकरणात विश्वासघात, आर्थिक अफरातफर, फसवणूक तसेच महाराष्ट्र प्रोटेक्शन ऑफ डिपॉझिट इंटरेस्ट कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी तक्रारदारांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे। दरम्यान या प्रकरणामुळे शहरातील ठेवीदारांमध्ये मोठी खळबळ उडाली असून संबंधित पतसंस्थेच्या व्यवहाराबाबत विविध चर्चांना उधाण आलंय।